हाय गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी तांदळाची खीर बनवणार आहे, अगदी साधी सोपा। चला तर मग आता खिरीसाठी काय काय साहित्य लागते चला तर आता करण्यासाठी मी घेते, अगदी साधी सोपी। चला तर आता एका भांड्यात मी दूध घेते। दूध घेतलेलं आहे, गॅसवर ठेवलेलं आहे। आता त्याला चांगलं 1-5 मिनिटं चांगलं गरम करून घ्यायचं दुधाला। मग ते झाल्यानंतर आता मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ भिजवून घेते। 5 ते 10 मिनिटं त्याला भिजवायला ठेवायचं तांदळाला, म्हणजे कसं लवकर शिजतंय म्हणून गॅसवर। चला तर आता मी ड्रायफ्रूट घेतलेला आहे, खोबरे तुकडं करून घेतलेला आहे, काजू बदाम घेतलेला आहे, मनुकं घेतलेला आहे, अशा प्रकारे। चला तर मग आता त्याला एकत्र करून तुकडं वगैरे करून चिचून घेतलेला आहे, ड्रायफ्रूटला बारीक करून घेतलेला आहे। हे बघा, तांदूळ माझं भिजून झालेला आहे आणि ड्रायफ्रूट पण माझं तयार झालेलं आहे। आता मी करण्यासाठी घेते। चला तर आता दूध माझं गरम झालेलं आहे। हे बघा, बारीक बारीक उकळी यायला लागल्या, बारीक बारीक उकळी यायला लागल्या। आणि चला तर मी आता हलवून बघते, मला येऊ द्यायची नाही, कारण की मला येऊ दिलं तर ते फुटल्यासारखं दिसणार, म्हणून मला येऊ द्यायचं नाही। मग आता जरा मी दुधाला हलवलंय। मग आता तांदूळ माझं भिजून झालेलं आहे, बासमती तांदूळ मी घेतलेला आहे तुकडा, आणि ते भिजून होऊन दुधात उकळी आलेलं आहे, म्हणून मी घालून घेतलेलं आहे। आणि दुधाला उकळी पण येत आहे। आता वरनं मी ड्रायफ्रूट घालून घेते। ड्रायफ्रूट घालून झालेलं आहे माझं, आणि उकळी पण येत आहे, आणि चांगलं 5 ते 10 मिनिटं चांगलं शिजवायला ठेवायचं। आणि खोबऱ्याचे तुकडं पण घालून घेत आहे बघा। चला तर आता मी साखर घालून घेते, जितकं तुम्हाला गोड लागतंय तेवढं तुम्ही घालू शकताय। आणि खीर खूप जास्त होते, 1 वाटी तुम्ही तांदूळ घेतला तुकडा बासमतीचा तर 7-8 वाट्या आरामपैकी खीर बनवू शकते तुमचं। म्हणून जेवढं तुम्हाला जितकं लागतं तेवढं तुम्ही खीर बनवू शकता तांदळाची, अगदी साधी सोपी। हे बघा, साखर मी घातलेला आहे 2-3 चमचे, जितकं आम्हाला गोड लागते तितकं तुम्ही पण तेवढं घालू शकताय, किंवा जास्त घालू शकताय किंवा कमी घालू शकताय। हे बघा, चांगलं शिजत आलेलं आहे। एक तर 10 ते 15 मिनिटं खिरी बनायला वेळ लागते, थोडं खरं बनते, आणि खूप पौष्टिक आहे। हे बघा, तांदळाची खीर शिजत आलेलं आहे छानपैकी। हे बघा, जाड जाड झालेला आहे तांदूळ, वास पण खूप छान सुटलेला आहे, आणि खूप हेल्दी आहे ना, आणि खूप छान आहे, पौष्टिक आहे। बघा, माझं शिजून झालेलं आहे, बघा कसं घट्ट घट्ट व्हायला लागलंय। तुम्ही कदाचित शिजून झाले असेल आणि किंवा पूर्ण दूध वळून घेतलं असेल तर तुम्ही वरनं दूध घालू शकताय, काही प्रॉब्लेम नाही। बघा, मस्त टेस्टी झालेला आहे, अगदी साधं सोपं केलेलं आहे। खीर माझं तयार होत आलेलं आहे। हे बघा, खूप छान झालेलं आहे। असंच माझे व्हिडिओ बघत जावा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझं खीर तांदळाची कशी वाटली आहे। हे बघा, तयार झालेलं आहे। चला तर मग आता मी एका भांड्यात काढून घेते। हे बघा, खीर कसं झालेलं आहे माझं, खूप छान। तुम्ही पण नक्की ट्राय करा, असंच माझे व्हिडिओ बघत जावा। आणि हे बघा, खीर तयार झालेली आहे, अगदी साधी सोपी,
अगदी 10 ते 15 मिनिटात माझी तांदळाची खीर बनवून झालेली आहे. बाय. आणि खूप छान झालेली.